सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, आध्यात्मिक, आरोप प्रत्यारोप, महाराष्ट्रातील रोखठोक सडेतोड बातम्यांचा वेगवान आढावा घेणारे न्यूज चॅनल म्हणजेच लोणारी टाइम्स लाईव्ह न्यूज। रयत शिक्षण संस्थेचे कला व वाणिज्य महाविद्यालय माढा येथील राज्यशास्त्र विभाग प्रमुख, सांगोला तालुका खिलारवाडी गावचे सुपुत्र प्राचार्य डॉक्टर दत्तात्रय काळे यांनी लिहिलेल्या शरद पवार आणि फुलोदा या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा माननीय शरदचंद्रजी पवार यांच्या 85व्या वाढदिवसानिमित्त मोठ्या थाटामाटात संपन्न झाला। या फुलोदाचा प्रयोगाचे पुस्तकाचे प्रकाशन शरदचंद्रजी पवार यांच्या 85व्या वाढदिवसानिमित्ताने मुंबई येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे मोठ्या उत्सवात संपन्न झाले। या पुस्तकामध्ये शरदचंद्रजी पवार यांचे लहान वयापासून ते सध्याच्या कालावधीपर्यंत जडणघडण कशा पद्धतीने झाली व त्यांचा सर्वात मोठा राजकीय निर्णय म्हणजे 1978 साली महाराष्ट्रामध्ये अनेक पक्षांना एकत्र करून केलेल्या पुरोगामी लोकशाही दलाच्या शासनाचा प्रयोग होय। देशातील सर्वात तरुण मुख्यमंत्री म्हणून शरद पवार साहेबांनी केलेल्या कामगिरीचा सविस्तर आढावा या पुस्तकामध्ये सत्य स्थितीवर आधारित लिहिला गेलेला आहे। या कार्यक्रमामध्ये शरदचंद्रजी पवार यांची प्रमुख उपस्थिती होती। तसेच राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे, आमदार जयंत पाटील, माजी मंत्री आमदार अनिल देशमुख, खासदार निलेश लंके, माजी मंत्री राजेश टोपे, माजी आमदार बाळासाहेब पाटील, महिला राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे, राज्य प्रवक्ते महबूब शेख, महाराष्ट्र राज्य उद्योग व व्यापार उद्योग समूहाचे अध्यक्ष नागेश फाटे, लोणारी समाज सेवा संघाचे मुंबईचे सचिव भरत बाड, उरणच्या राष्ट्रवादीच्या नेत्या भावना घाणेकर, पुण्याच्या माजी नगरसेवक डॉक्टर सुलक्षणा शिलावंत, पुण्याचे युवा नेते प्रशांत काळेल, सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष वसंत नानासाहेब देशमुख, माढा तालुका राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब पाटील व मान्यवर उपस्थित होते।